आता शेतात चाललोय. आमच्या पहिलाडी जांभी लावलेली आहेत, बारकं बारकं माडं आहेत. त्यासाठी आयशीन सांगितलं नाही जाऊन बघ गुराने वाट लावला आणि काय म्हणून चाललोय तिकडं. ही बघा आजकालची गुरा काय काय खातात ते, कागदास पण सोडित नाही आहेत. असा होणार यांचा. त्याच्यासोबत प्लॅस्टिक पण खातात. हे चल, हे घाण खातात नुसती. चल रानात जाता येत नाही मेल्यासनी. हट, तर हिरवा हिरवा दिसताय तर खाणार नाही, त्या कागदावर मरत राहतील. हो बघा इकडं आमच्या वाडीतलं ब्रिज. इथून लोकेशन चांगलं आहे, फोटो बिटो काढाय सगळ्याच गोष्टींसाठी. बऱ्याच जणांचं फोटो स्पॉट आहे, फोटो कॅप्चरिंग स्पॉट. पर्यो इकडं पण आहे आणि ही वाट आहे इकडं पहिल्या शेतात जायची वाट. ही इथून आम्ही पावसातनं गरवीत असतो, खाऊलं गरवीत असतो इथनं वरनं. हाऊर पण मोठं येतं इकडं. आणि एक आजीबाई बघा कपडं धुताय इथं. आता हळूहळू जायचं शेतात. इकडं लोकांची सगळी आग्रा आहेत. ह्यो पूर्ण आग्राचा पट्टो आहे आणि ह्यो पण इकडं आग्राचा पट्टो आहे पूर्ण. आणि ह्या घाटीनं आता सरळ जायच्या तिकडं पहिल्या कुरियाटात. ह्यो बघा ह्या आमच्या इकडचं गुरांचं वाड. ह्या वाड्यात गुरा होता, इकडं 2-3 वाड्यातनंच गुरा होत. हो इकडं वाडं चालू आहे, वरती गावात येत भरलेला आहे. आणि इकडं बघा ह्यो वाडं वसाड झालं. जे गुरा सोडला आणि वाडं पण मोडून पडलं. ह्या वाड्यात पण इकडं काही नाही, ते दिसतंय ते. हो बघा ह्यो एक समोर एक वाडं आहे. आमच्याकडं गुरांच्या गोट्यासना वाडं म्हणतो आम्ही, वाडं. आता वाड्याचा दुसरा अर्थ घेशील. ह्यो इकडे एक वाडं आहे, तो पण बंद. आता लोक फक्त स्वतःचे खाजगी वस्तू ठेवतात, म्हणजे लाकडा बिकडा काय किंवा अन्य काय दुसरी काय वस्तू असेल तीच वाड्यातनं ठेवली जाता. वासव काठी लाकूड फाटव सगळं. तो पण वाडं वसाड बंद पडलेलं वाडं ना, बरंच काय सांगून जातात. आणि इकडे ह्या घर आहे. ही लोक रानात एकटी कशी राहतात काय माहिती, पण आमच्याकडे हा एक घर आहे जंगलात इकडं शेताच्या ठिकाणी. चप्पल पण उकाटली माझी तेवढ्यात. हो पण इथे एक वाडं होतो, त्याच्या पाठी एक वाडं, सगळा बंद आहे इकडं. आणि इथे एका वाड्यात एक बैल आहे तेवढंच फक्त. आणि हो पण वाडं बंद. सगळं इकडं वाडं जवळजवळ बंद. 70 ते 80% आमच्याकडे वाडं बंदच गुरांचं. हे बघा कोणतं लाकडा वाटेतच ठेवला ना, वाळवी लागू नये म्हणून रकाडी मारलेली आहे त्याच्यावर, जेणेकरून वाळवी लागली नाही पाहिजे, वाळंबं आलं नाही पाहिजे. बघा. आणि आता आलो शेतात, जांभी लावलेली आहेत त्या ठिकाणी पण आलोय. हे बघा हे आमच्या जांभी आहेत पाठीमागं सगळ्या एवढ्या लावलेल्या आहे. नवीन रोपवल आहे हे बघा. इकडं पण आहे. इथं रातांबीन लावलेलं मी, रातांबीचं पीक आला तर आला, झाला तर झाला झाड. हे अजून जेवढी पाहिजे तेवढी वाढली नाही. आणि एक इकडं नवीन झाड लावलेलं आहो. हा बघा कसला जांभळीन, मस्त फुटवा पण आलो हो बघा. तेच जांभळीनीचं झाड लावला. तर बघूया झाला तर झाला, नशिबात असला तर होत. आता गुरा इकडं काय ठेवत नाही शिल्लक, गावात मुद्दाम नाही काढलेला हो, जेणेकरून गुरा येतील आणि चरत राहतील. गावात जर काढलेला तर जांभींचं नुकसान करतील, म्हणजे फांद्या बिंद्या मोडून टाकतील. म्हणून या मुद्दाम आम्ही गावात काढीत नाही हो. हे बघा ह्या जांभींची आता वाढ होत चालली आहे, 3रा वर्ष आहे फक्त ह्या. मी तो बाजूच्या जांभी दाखवतो. हे बघा हे आमच्या बाजूच्या बिराडातल्या जांभी. आणि इथं त्यांची एक जांब मोडला नाही गुराने वाटता. हा त्यांनी गावात साफ केला आणि ना तेव्हा गुरा आली. आणि हे बघा फांद्या बिंद्या अशा
मोडून टाकतं तुम्ही जर गवता साफ केलं तर. मग गुरासनी दुसरा खाऊस काही नाही आणि फांद्यांशी मरत राहतात. म्हणजे माना बिना खाशीत राहतात ना गुरा, त्यातलं प्रकार आहे. आणि इथे एक ना हळदीचा झाड लावला होता, तर हा पण मस्त फोप पावला आहे. ह्या बघा पावसातनं इथे एक ना हळदीचा झाड लावला होता ह्याच्या मुद्दात, तर पण मस्त झाला आहे. मोठा कांड तयार झाला असेल खाली, तर बघा यावा. आणि इकडं ना गावठी करावंदा लावलं होतं, त्याची वेल आहे काय नकलं. ह्या जांभीवर एक गावठी करावंदा सोडलेलं, वेल तर काही दिसत नाही. पण मारला काय नकलं की वांदराने चावून खाल्ला आणि काय समजत नाही हा विषय. खाली पडलेलं पण काही दिसत नाही करावंद. ह्याच्यावर वेल लावली होती मुद्दात एक पावसातनं. ही बघा बघा हे काय, हे बघा ही वेल आहे. वेल मेली, पानाबिना सुकली, पण करावंद वांदराने खाल्ला आणि की कसं काय काय डोक्यातच येत नाही गणित आहे काय. तर खाली पडलेलं पण काही भेटत नाही. जाऊ दे मरो. आता चाललो घरी. बघितला गुरांनी कायच नासधूस केलेली नाही आहे, त्याच्यामुळं काहीच टेन्शन नाही. आणि ह्या पाठीमागं बघा, ह्या आमचा कुरियाट आहे. ही शेताची जागा. कुरियाट म्हणजे शेती, शेताच्या भागात आम्ही कुरियाट म्हणतो. हा आमचा कुरियाट आहे, ह्याच्यात आम्ही शेत करतो. हे बघा इकडं बाजूस पण जांभी लावलेल्या आहेत. खालच्या साईडला पण कुरियाट आहे, नदी आहे खाली तिकडं. आणि इकडं वरती बघा दुसऱ्या बिराडाच्या जांभी, मग असे मोडलेल्या जांभी दाखवले होते ना, त्यांनी ह्या वरच्या साईडला इथं पड भाग होतो, पडीक भाग, त्याच्यात जांभी लावलेल्या आहेत. 2-3 वर्ष झाली असतील साधारण. आणि आता चाललो घरी.